मागच्या व्हिडिओजला तुम्ही एक्झाम्पल क्वेश्चन 3 मधलं एक्झाम्पल 6, 7, 8, 9 आणि 10 बघितलेत. आता आपण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एक्झाम्पल नंबर 11, 12, 13, 14 आणि 15. चालू करतोय आपण एक्झाम्पल नंबर 11. e to the power root x plus 1 upon e to the power root x minus 1. डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू x. लेट y equals to e raised to the power root x plus 1 upon e raised to the power root x minus 1. क्वोशंट रूल अप्लाय करायचं आहे डिअर स्टुडंट्स. आपल्याला क्वोशंट रूल अप्लाय करायचं आहे. Differentiating with respect to x, dy by dx equals to ddx of e raised to the power root x plus 1 upon e raised to the power root x minus 1. क्वोशंट रूल यूज करायचा आहे. आपल्याला माहिती आहे क्वोशंट रूल. सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. सेकंड फंक्शन आहे e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1. सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शन e raised to the power root x plus 1. Second into derivative of first minus first into minus first into derivative of second function. Second function आहे e raised to the power root x minus 1. आणि या कंप्लीट टर्मला डिवाइड करायचं स्क्वेअर ऑफ द सेकंड फंक्शननं, म्हणजेच e raised to the power root x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअरनं याला डिवाइड करायचं. दॅट इज इक्वल्स टू in bracket e raised to the power root x minus 1 as it is. आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं e raised to the power root x चं. मग e raised to the power root x चं डेरिव्हेटिव्ह लिहिण्याच्या पहिले प्रश्न करायचा आहे e to the power x चं डेरिव्हेटिव्ह काय. e raised to the power x चं डेरिव्हेटिव्ह असतं e raised to the power x. मग इथे e raised to the power फंक्शन आहे, मग e raised to the power फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे e raised to the power फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. e raised to the power root x चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे e raised to the power root x into derivative of root x into derivative of root x आणि प्लस 1 कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0. 1 कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस e raised to the power root x प्लस 1 इंटू याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. लिहिलं आहे आपण e raised to the power root x चं डेरिव्हेटिव्ह लिहिलं आहे e raised to the power root x into derivative of root x. e raised to the power root x into derivative of root x आणि 1 चं डेरिव्हेटिव्ह असतं 0 is divided by square of the second function e raised to the power root x minus 1 bracket square. Dear students, after completing this e raised to the power root x minus 1 as it is into plus 0 लिहिण्याची गरज नाही आहे आणि इथे रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहू 1/2 रूट ऑफ एक्स. म्हणजेच इथे लिहितो e raised to the power root x इंटू 1/2 रूट ऑफ एक्स. रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एक्स मायनस e raised to the power root x प्लस 1 ॲज इट इज इंटू e to the power root x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स इज 1/2 रूट ऑफ एक्स. रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एक्स e raised to the power root x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर न त्याला डिव्हाइड केलेलं आहे. आता ब्रॅकेटमधल्या टर्म्स जर आपण ऑब्झर्व केल्या तर इथे e टू द पॉवर रूट एक्स आहे, इथे सुद्धा e टू द पॉवर रूट एक्स आहे, म्हणजेच e टू द पॉवर रूट एक्स कॉमन मिळतं. सोबतच 1/2 रूट ऑफ एक्स वाली टर्म पण या ठिकाणी कॉमन मिळते, म्हणजे या टू टर्म्स आपल्याला कॉमन काढायच्या आहे. मग आपल्याला इथे मिळणार आहे e raised to the power रूट एक्स आणि डिनॉमिनेटरला असणार 2 रूट ऑफ एक्स इंटू 1/2 रूट ऑफ एक्सला मी /2 रूट ऑफ एक्स असं लिहिलं. आता ब्रॅकेटमध्ये काय आहे बघा, ही ब्रॅकेट e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 e टू द पॉवर रूट एक्स मायनस 1 ॲज इट इज. हे कॉमन काढले आपण मायनस साईननं ब्रॅकेटला मल्टिप्लाय करू, म्हणजेच आपल्याला मिळतं मायनस e raised to the power रूट एक्स मायनस ऑफ मायनस प्लस मायनस इंटू प्लस काय होणार ते -1 अपॉन स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शनला मी असं लिहितो 1/2 स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन 1/2 स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन असं लिहिलं. आता इथे e टू द पॉवर रूट एक्स e टू द पॉवर रूट एक्स सेम टर्म आहे, डिफरंट साईन, याचं साईन प्लस याचं साईन मायनस, मग टर्म्स काय होणार कॅन्सल.
-1 किती होणार आहे -2. मग मी इथे लिहितो -2 e टू द पॉवर रूट एक्स. -2 हा -1 मी सुरुवातीला लिहून घेतला. -2 e टू द पॉवर रूट एक्स. या टर्म्स कॅन्सल झालेल्या आहेत आणि डिनॉमिनेटरला असणार 2 रूट ऑफ एक्स आणि ब्रॅकेटमध्ये e रेज टू द पॉवर रूट एक्स -1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हा 2 कॅन्सल होणार आणि आपल्याला फायनल ॲन्सर मिळणार. फायनल ॲन्सर असणार आहे -e टू द पॉवर रूट एक्स अपॉन 2 कॅन्सल झाला रूट एक्स e टू द पॉवर रूट एक्स -1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, परत सांगतो बघा. क्वोशंट रूल यूज करायचा आहे. सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन स्क्वेअर ऑफ सेकंड फंक्शन. e टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह e टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन 1चं डेरिव्हेटिव्ह 0. सेम स्टोरी रिपीट केली इथे. रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एक्स. तिकडे सुद्धा रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट ऑफ एक्स. ब्रॅकेट बघितली, ब्रॅकेटमध्ये ज्या टर्म्स सेम वाटतात त्या कॉमन काढल्यात. e टू द पॉवर रूट एक्स अपॉन 2 रूट ऑफ एक्स इथे कॉमन मिळतं. हे कॉमन काढल्यानंतर ही ब्रॅकेट ॲज इट इज ही ब्रॅकेट राहते, बट त्याच्यासमोर मायनस साईन. मग मायनस साईननं मल्टिप्लाय केलं, साईन चेंज झालेत. मग इथे या टर्म्स प्लस इथे मायनस. मग या 2 टर्म्स कॅन्सल झाल्यात. -1 होतं -2 e टू द पॉवर रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स आणि ब्रॅकेट स्क्वेअर या ठिकाणी लिहिलं आहे. 2 कॅन्सल झालं. फायनल ॲन्सर मिळालं -e टू द पॉवर रूट एक्स अपॉन रूट एक्स इन ब्रॅकेट e टू द पॉवर रूट एक्स -1 ब्रॅकेट स्क्वेअर. एक्झाम्पल 12 क्वेश्चन 3 मधला एक्झाम्पल 12 log of tan cube x into sin to the power 4x into x square plus 7 to the power 7. सोल्युशनला स्टार्ट करू. लेट y इक्वल्स टू log of in bracket tan cube x into sin to the power 4x into x square plus 7 raised to the power 7. आपल्याला डिफरन्शिएट करण्याच्या पहिले हे जे आपण लिहिलं आहे याला सिम्प्लिफाय करायचं आहे. याला सिम्प्लिफाय करायचं. इथे लॉग फंक्शन आहे आणि इथे 3 डिफरंट फंक्शन्सचे प्रॉडक्ट आहेत. तर लॉग फंक्शनमध्ये 3 फंक्शनचा प्रॉडक्ट असेल तर लॉग फंक्शनची काय होते ॲडिशन. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी लॉगमध्ये 3 फंक्शन्स आहे a इंटू बी इंटू सी. मग लॉगमध्ये 3 फंक्शन्सचा प्रोडक्ट असेल तर आपल्याला या बाय युझिंग लॉज ऑफ लॉगॅरिथम असं लिहिता येतं लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी. लॉगमध्ये 3 फंक्शनचं प्रॉडक्ट असेल तर आपल्याला त्याची काय लिहिता येते ॲडिशन लिहिता येते लॉग ऑफ फर्स्ट प्लस लॉग ऑफ सेकंड प्लस लॉग ऑफ थर्ड. मग या ठिकाणी लॉग ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजेच लॉग ऑफ tan क्यूब एक्स लॉग ऑफ फर्स्ट फंक्शन प्लस लॉग ऑफ सेकंड फंक्शन म्हणजेच लॉग ऑफ साइन टू द पॉवर 4x प्लस लॉग ऑफ थर्ड फंक्शन म्हणजेच लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 टू द पॉवर 7. डिअर स्टुडंट्स, परत या ठिकाणी एक लॉगची प्रॉपर्टी यूज होते. लॉग m रेज टू द पॉवर n असेल तर हा पॉवर लॉगच्या लेफ्ट साईडला आपल्याला लिहिता येतो. त्याला लिहिता येतं n log m. त्याला लिहिता येतं n log m. डिअर स्टुडंट्स, मग आता हा पॉवर आपल्याला लेफ्ट साईडला शिफ्ट करायचा आहे. लॉगच्या लेफ्ट साईडला हा पॉवर शिफ्ट करायचा आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळणार 3 log ऑफ tan x. हा पॉवर 3 लेफ्ट साईडला शिफ्ट केला. आता हा 4 पॉवर लेफ्ट साईडला शिफ्ट करायचा. मग मिळणार 4 log ऑफ sin x. सिमिलरली ब्रॅकेट टू द पॉवर 7 लेफ्ट साईडला शिफ्ट होणार. आपल्याला मिळणार 7 log ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आणि या टर्मला इथपर्यंत लिहिल्याच्या नंतर आपल्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सने. मग याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर आपल्याला मिळणार dy/dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ या कंप्लीट टर्मचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे. लिहितो मग काय 3 log ऑफ tan x प्लस 4 log ऑफ sin x प्लस 7 log ऑफ
एक्स स्क्वेअर प्लस 7 डेरिव्हेटिव्ह लिहिलं. डेरिव्हेटिव्हमध्ये हे कंप्लीट फंक्शन आपण लिहिलं. आता आपण इथे 3 डिफरंट फंक्शन आहे, त्याची ॲडिशन आहे आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहायचं आहे. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ थर्ड असं लिहिणार आपण. असं लिहित असतानाच हा जो 3, 4 आणि 7 फंक्शनसोबत प्रोडक्टमध्ये आहे त्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिणार. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळणार 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ tan x प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ sin x प्लस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. डे स्टुडंट्स, आता आपल्याला या फंक्शन्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. एक लक्षात ठेव, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं. मग लॉग फंक्शन एक्सच्या ठिकाणी काय लिहिलं? फंक्शन. मग लॉग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. लॉग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1/फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग आपल्याला तसं इथे डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. दॅट इज इक्वल टू 3 इंटू इथे आहे लॉग ऑफ tan xचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. लॉग ऑफ tan xचं डेरिव्हेटिव्ह असणार 1/tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. 1/फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन झालं. सेकंड आहे इथे 4 इंटू लॉग ऑफ sin xचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1/sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. 1/sin x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x प्लस 7. परत इथे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 आहे चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 1/x स्क्वेअर प्लस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. क्लिअर? डिअर स्टुडंट्स, 3 ॲज इट इज 1/tan x also as it is into derivative of tan x. लर्न ए फॉर्म्युला. tan x चं डेरिव्हेटिव्ह असतं sec स्क्वेअर x. tan x चं डेरिव्हेटिव्ह असतं sec स्क्वेअर x. 4 इंटू 1/sin x as it is. डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x. sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x. sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x प्लस 7/x स्क्वेअर प्लस 7 ॲज इट इज इंटू. आता आपल्याला एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. येऊन जातं तुम्हाला एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असतं 2x आणि 7चं डेरिव्हेटिव्ह असतं 0. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. डिअर स्टुडंट्स, 3 ॲज इट इज 1/tan x ला काय लिहिता येतं? तर tan x म्हणजे sin x अपॉन cos x. मग 1/tan x म्हणजेच काय? cos x अपॉन sin x. 1/tan x म्हणजे cos x अपॉन sin x. सेक हा कॉसचा रेसिप्रोकल आहे. मग सेक स्क्वेअर एक्सला आपल्याला लिहिता येतं 1/cos स्क्वेअर एक्स. सेक स्क्वेअर एक्सला लिहिता येतं 1/cos स्क्वेअर एक्स प्लस 4 cos x अपॉन sin x. 1 इंटू cos x दॅट इज cos x ॲट डिनॉमिनेटर अपॉन sin x प्लस 7 इंटू 2x प्लस 0 किती होणार आहे? 2x ॲट डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर प्लस 7 ॲज इट इज. एक्स स्क्वेअर प्लस 7 ॲज इट इज. डिअर स्टुडंट्स, आता या स्टेपला cos x या स्क्वेअरसोबत कॅन्सल होतो. म्हणजे डिनॉमिनेटरला sin x इंटू cos x एवढंच मिळतं. sin x इंटू cos x एवढं मिळाल्यानंतर आपण 2ने मल्टिप्लाय आणि डिवाईड करू. म्हणजेच न्यूमरेटरला मी 2ने मल्टिप्लाय करतो आणि डिनॉमिनेटरला पण 2ने मल्टिप्लाय करतो. का बरं? तर इथे sin x आणि cos x ही टर्म येते आणि sin x इंटू cos x सोबत जर 2 आलं तर 2 sin x इंटू cos x म्हणजे sin 2x आपल्याला लिहिता येतं. म्हणून आपण या इथे 2 मल्टिप्लाय आणि डिवाईड केलं. प्लस 4 ॲज इट इज cos x अपॉन sin x म्हणजेच cot x. cos अपॉन sin म्हणजेच cot. 7 2 14 x ॲट डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर प्लस 7. ॲट डिनॉमिनेटर एक्स स्क्वेअर प्लस 7. डे स्टुडंट्स, आफ्टर दॅट 3 2 आपल्याला इथे मिळतं 6
अपॉन 2 साइन एक्स कॉस एक्स हा साइन 2x फॉर्म्युला आहे, म्हणून मी इथे अपॉन साइन 2x असं लिहितो, अपॉन साइन 2x प्लस 4 कॉट एक्स ॲज इट इज, 4 कॉट एक्स ॲज इट इज प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 अल्सो ॲज इट इज. आता आपल्याला फायनल स्टेप लिहायची आहे. 1 अपॉन साइन 2x म्हणजे कोसेक 2x, 1 अपॉन साइन 2x म्हणजे कोसेक 2x, म्हणून त्याचं फायनल आन्सर असणार आहे 4 दॅट इज इक्वल्स टू 6 कोसेक 2x, 6 कोसेक 2x प्लस 4 कॉट एक्स प्लस 4 कॉट एक्स आणि प्लस फायनल 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7, 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 हे त्याचं फायनल करेक्ट आन्सर असणार आहे. चला परत एकदा बघू. डिअर स्टुडंट्स, लेट y इक्वल्स टू लॉग ऑफ 3 फंक्शन्सचं प्रॉडक्ट आहे, म्हणजे लॉगमध्ये 3 फंक्शनचा प्रॉडक्ट आहे, a इंटू बी इंटू सी आहे. मग लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी त्याला लिहिता येतं बाय युझिंग द लॉज ऑफ लॉगॅरिथम्स. लॉग ऑफ फर्स्ट प्लस लॉग ऑफ सेकंड प्लस लॉग ऑफ थर्ड असं त्याला लिहिलं. नंतर लॉग m टू द पॉवर n असेल तर n लॉगच्या लेफ्ट साईडला लिहिता येतं, त्याला n लॉग m असं लिहिता येतं. मग पॉवर 3 होता, लेफ्ट साईडला लिहिला, इथे 4 पॉवर लॉगच्या लेफ्ट साईडला, 7 पॉवर लॉगच्या लेफ्ट साईडला बाय युझिंग लॉज ऑफ लॉगॅरिथम. आफ्टर दॅट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, dy बाय dx ऑफ ddx ऑफ हे कंप्लीट फंक्शन या ठिकाणी लिहिलं. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह फर्स्ट प्लस सेकंड प्लस थर्ड असं आहे. मग डेरिव्हेटिव्ह सेपरेट करता येते, हे करत असतानाच आपण कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहून घेऊ. मग इथे 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ tan x प्लस 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ साइन x प्लस 7 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. लॉग ऑफ tan x चं डेरिव्हेटिव्ह लिहायचं 1 अपॉन tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x, लॉग ऑफ साइन x चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन साइन x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. tan x चं डेरिव्हेटिव्ह असतं sec स्क्वेअर x, sin x चं डेरिव्हेटिव्ह असतं cos x, x स्क्वेअर प्लस 7 चं डेरिव्हेटिव्ह असणार आहे 2x प्लस 0. 1 अपॉन tan x ला आपल्याला लिहिता येतं cos x अपॉन sin x, तर sec स्क्वेअर x ला लिहिता येतं 1 अपॉन cos स्क्वेअर x. 1 इंटू cos x होणार cos x, 2x प्लस 0 होणार 2x. cos x हा स्क्वेअर सोबत कॅन्सल झाला तर डिनॉमिनेटला sin x इंटू cos x मिळतं. या ठिकाणी मी 2 न मल्टिप्लाय डिवाइड केलं, का बरं, तर इथे 2 sin x cos x मिळतं. 2 sin x cos x म्हणजे sin 2x चा फॉर्म्युला, म्हणून मी इथे 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. नेक्स्ट cos x अपॉन sin x मिळतं cot x, 7 2 मिळतं 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. 2 sin x cos x म्हणजे sin 2x, 1 अपॉन sin 2x म्हणजे cosec 2x, म्हणजेच फायनल आन्सर आपल्याला मिळालं 6 cosec 2x प्लस 4 cot x प्लस 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7. क्लियर. एक्झाम्पल 13, लॉग ऑफ इन रूट 1 मायनस cos 3x अपॉन 1 प्लस cos 3x. इथे आपण पहिले 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा हा फॉर्म्युला लिहून घेऊ. 1 मायनस कॉस थिटा असेल तर फॉर्म्युला आहे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थिटा असेल तर फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजेच लक्षात ठेवायचं 1 मायनस कॉस थिटा असेल तर 2 साइन स्क्वेअर अँगलला 2 न डिवाइड करायचं, 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2, आणि 1 प्लस कॉस थिटा असेल तर 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 असं लिहायचं. तर डिअर स्टुडंट्स, फर्स्ट मी याला सोल्युशन स्टार्ट करतोय. कन्सिडर करू लेट y इक्वल्स टू लॉग ऑफ इन रूट 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. तो फॉर्म्युला यूज करायचा आहे. मायनसवाला आहे, 1 मायनस कॉस आहे, इथे थिटा 3x आहे, मग फर्स्ट फॉर्म्युला यूज होईल 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 अँगल बाय 2, अँगल किती आहे 3x, मग काय होणार ते 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2, 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2 ते होणार रूटमध्ये 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2, 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2. डिनॉमिनेटरला काय 1 प्लस कॉस, सेकंड फॉर्म्युला यूज होणार 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2, अँगल आहे 3x, मग 2 साइन स्क्वेअर 2 कॉस स्क्वेअर 3x बाय 2. काय लिहिणार आपण त्याला 2 कॉस स्क्वेअर 3x बाय 2. डिअर स्टुडंट्स, हा 2 कॅन्सल होणार. इथे साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर आहे, साइन स्क्वेअर
अपॉन कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा, थिटा आहे 3x अपॉन 2. हा स्क्वेअर आणि हा रूट एकमेकांसोबत कॅन्सल होतात, मग स्क्वेअर अँड रूट गेट कॅन्सल्ड, वी गेट लॉग ऑफ इन ब्रॅकेट टॅन 3x बाय 2, लॉग ऑफ इन ब्रॅकेट टॅन 3x बाय 2 असं फंक्शन मिळालं आपल्याला, लॉग ऑफ टॅन 3x बाय 2. आणि आता आपल्याला याला काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. परत एकदा सांगतो, लक्ष द्या. 1 मायनस कॉस 2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2, 1 प्लस कॉस 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2, 2 कॅन्सल, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर मीन्स टॅन स्क्वेअर, स्क्वेअर अँड रूट कॅन्सल्ड, लॉग ऑफ टॅन 3x बाय 2. डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x मीन्स dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ tan 3x बाय 2, log ऑफ tan 3x बाय 2 कंप्लीटेड. इथे काय मिळालं, लॉग ऑफ फंक्शन. याला रीड करणार आपण लॉग ऑफ फंक्शन, आणि लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन 1 अपॉन tan 3x बाय 2, 1 अपॉन फंक्शन होतं tan 3x बाय 2, 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन आहे tan 3x बाय 2, 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, that is equal to 1 upon tan 3x by 2, 1 upon tan 3x by 2 into tan ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आपल्याला. tan ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन आहे 3x बाय 2, फंक्शन आहे 3x बाय 2. टॅन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. 1 अपॉन टॅन आहे, टॅन म्हणजे काय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा, म्हणजेच 1 अपॉन टॅनला काय लिहिता येईल, कॉस थिटा अपॉन साइन थिटा, कॉस 3x बाय 2 अपॉन साइन 3x बाय 2 अपॉन साइन 3x बाय 2 इंटू सेक स्क्वेअर आहे, सेक is the reciprocal of cos, so that sec square something can be written as 1 upon cos square angle is 3x by 2, 1 upon cos square into 3x by 2 चं डेरिव्हेटिव्ह लिहायचं 3 by 2 into डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती असणार आहे 1, म्हणजे 3x by 2 चं डेरिव्हेटिव्ह असणार 3 by 2. या केसमध्ये cos 3x by 2 या स्क्वेअर सोबत कॅन्सल होतं आणि न्यूमरेटरला 1 इंटू 3 म्हणजेच आपल्याला 3 मिळतं. हा डिनॉमिनेटरमध्ये जो लास्टला 2 आहे त्याला मी पहिले लिहून घेतो, अपॉन इथे फर्स्ट टर्म आहे साइन 3x बाय 2 इंटू नंतरची टर्म आहे कॉस 3x बाय 2. नक्कीच आपल्याला साईनचा डबल अँगल फॉर्म्युला यूज करायचा आहे. 2 साइन थिटा कॉस थिटा, 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे साइन 2 थिटा, 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे साइन 2 आणि थिटा आहे 3x बाय 2. थिटा कोण आहे 3x बाय 2, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला 2 साइन थिटा कॉस थिटा. इथे 2 कॅन्सल होणार आणि आपल्याला मिळणार 3 अपॉन साइन 3x. इथे मिळणार साइन 2 कॅन्सल 3x मिळणार आणि 1 अपॉन साइन 3x म्हणजे कोसेक 3x. म्हणजेच आपल्याला फायनल आन्सर लिहिता येईल dy बाय dx इक्वल्स टू 3 इंटू कोसेक 3x. फायनल आन्सर 3 इंटू कोसेक 3x. डिअर स्टुडंट्स परत सांगतो बघा, 1 मायनस कॉसला लिहिलं 2 साइन स्क्वेअर अँगल बाय 2, 1 प्लस कॉसला लिहिलं 2 कॉस स्क्वेअर अँगल बाय 2, 2 कॅन्सल झालं, साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे टॅन स्क्वेअर, स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झालं, आपल्याला मिळालं लॉग ऑफ टॅन 3x बाय 2. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ टॅन 3x बाय 2. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन आहे टॅन ऑफ 3x बाय 2. टॅन ऑफ 3x बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहायचं आहे, टॅन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, फंक्शन कोण आहे 3x बाय 2. 3x बाय 2 चं डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे 3 बाय 2.
सोबतच 1/tan होतं त्याला कॉस थिटा कॉस अपॉन साईन असं लिहिता येईल. सेक स्क्वेअरला 1/cos स्क्वेअर लिहिता येईल. कॉस आहे या ठिकाणी स्क्वेअर सोबत कॅन्सलला 1 × 3 न्यूमरेटरला 3 डिनॉमिनेटरला 2 पहिले लिहिलं तर sin 3x/2 × cos 3x/2. साईनचा डबल अँगल फॉर्म्युला 2 sin थिटा cos थिटा sin 2 थिटा थिटा कोण आहे 3x/2 2 कॅन्सल झालं sin 3x मिळतं 1/sin 3x म्हणजेच cosec 3x. फायनल आन्सर डिवाइडेड x = 3 cosec 3x. ओके. एक्झाम्पल 14 log of in root 1 plus cos 5x/2 upon 1 minus cos 5x/2. मागचं सम या सम सारखंच होतं. बघूया कसं सॉल्व करायचं आहे. इन सोल्यूशन लेट y equals to log of root of 1 plus cos 5x/2 upon 1 minus cos 5x/2. फॉर्म्युला सांगितला होता जर इथे प्लस साइन असेल 1 प्लस कॉस असेल तर 2 cos स्क्वेअर अँगल बाय 2 1 प्लस कॉस असेल तर 2 cos स्क्वेअर अँगल बाय 2 असा लर्न करा फॉर्म्युला. 1 प्लस कॉस 2 cos स्क्वेअर अँगल बाय 2 2 cos स्क्वेअर अँगल बाय 2. अँगल किती इथे 5x/2 5x/2 ला 2 न डिवाइड करायचं म्हणजे 5x/2 ला 2 न डिवाइड करायचं म्हणजेच अँगल काय होणार 5x/4 2 cos स्क्वेअर अँगल बाय 4 5x/4 2 cos स्क्वेअर अँगल बाय 4 अपॉन 1 मायनस कॉस 2 sin स्क्वेअर अँगल बाय 4 2 sin स्क्वेअर अँगल बाय 4 5x/4 2 2 कॅन्सल होणार cos स्क्वेअर थिटा अपॉन sin स्क्वेअर थिटा cot स्क्वेअर थिटा that is equals to log of in root cot square angle by means इथं अँगल आहे 5x/4 cot square 5x/4 स्क्वेअर अँड रूट कॅन्सल होणार आणि लॉग ऑफ फंक्शन स्क्वेअर अँड रूट कॅन्सल आणि आपल्याला इथे मिळतं लॉग ऑफ इन ब्रॅकेट cot 5x/4 ब्रॅकेट क्लोज्ड. हे y इक्वल्स टू आणि आता आपल्याला त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x वी गेट dy/dx इक्वल्स टू डेरिवेटिव्ह ऑफ log of cot of 5x/4 log of cot of 5x/4 that is equals to आपल्याला याचं डेरिवेटिव्ह लिहायचं आहे. याला कसं रीड करणार बरं log of function log of फंक्शनचं डेरिवेटिव्ह असतं 1 फंक्शन इंटू डेरिवेटिव्ह ऑफ फंक्शन 1 फंक्शन फंक्शन आहे cot of 5x/4 1 फंक्शन इंटू डेरिवेटिव्ह ऑफ फंक्शन फंक्शन आहे cot of 5x/4 फंक्शन आहे cot of 5x/4. Dear students, that is equals to 1 cot as it is 1 cot 5x/4 as it is 1 cot 5x/4 as it is into आपल्याला याचं डेरिवेटिव्ह लिहायचं आहे. याला रीड करणार cot of function. cot of फंक्शनचं डेरिवेटिव्ह असतं मायनस कोसेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिवेटिव्ह ऑफ फंक्शन असणार आहे 5x/4 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ 5x/4 इंटू डेरिवेटिव्ह ऑफ 5x/4. डे स्टुडंट्स मी सुरुवातीला मायनस साईन लिहून घेतो म्हणजेच -1. हा जो cot 5x/4 आहे cot थिटा म्हणजे cos थिटा अपॉन साइन थिटा. मग इथे 1 cot असल्यानं त्याला आपण असं लिहिणार साइन अपॉन कॉस साइन 5x/4 अपॉन cos 5x/4 अपॉन cos 5x/4 म्हणजे cos अपॉन साइन cot डिनॉमिनेटरला आहे आणि कोसेक हा साइनचा रेसिप्रोकल असल्यानं कोसेक स्क्वेअरला आपल्याला असं लिहिता येईल 1 sin स्क्वेअर 5x/4 1 sin स्क्वेअर लिहिता येईल आणि 5x/4 चं डेरिवेटिव्ह 5/4 5x/4चं डेरिवेटिव्ह 5/4. डे स्टुडंट्स -1 इंटू 5 -5 लिहितो मी. ॲट डिनॉमिनेटर साइन हा स्क्वेअर सोबत कॅन्सल होणार आहे आणि आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये मिळतं 4 इंटू
कॉस 5x/4 इंटू साइन 5x/4. डिअर स्टुडंट्स, इथे साइन कॉसचं प्रॉडक्ट आहे म्हणून मी या 4ला स्प्लिट करतो 2 इंटू 2. 4ला लिहितो 2 इंटू 2. साईनवाली टर्म पहिले लिहितो साइन 5x/4 इंटू कॉस 5x/4 इंटू कॉस 5x/4 दॅट इज इक्वल्स टू -5/2. -5/2 2 साइन थिटा कॉस थिटा. 2 साइन थिटा कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटा. साइन 2 आणि इथे थिटा आहे 5x/4 दॅट इज इक्वल्स टू -5/2 ॲज इट इज. 2 2 जा 4 म्हणजेच साइन 5x/2. 2 2 जा 4 इथे साइन 5x/2 असणार आणि तुमचं फायनल करेक्ट आन्सर असणार -5/2 1/sin म्हणजेच कोसेक. कोसेक 5x/2 1/sin म्हणजेच कोसेक. म्हणून फायनल करेक्ट आन्सर असणार -5/2 कोसेक 5x/2. एक्झाम्पल 50. लॉग ऑफ इन रूट 1 - sin x अपॉन 1 + sin x. In solution, let y equals to log of root of 1 - sin x upon 1 + sin x. Dear students, या ठिकाणी आपल्याला या स्क्वेअर रूटच्या टर्मला सिम्प्लिफाय करायचं पहिले आणि मग आन्सर लिहायचं आहे. तर इथे स्क्वेअर रूटमध्ये आहे 1 - sin x अपॉन 1 + sin x. तर लक्षात ठेवायचं इथे जो न्यूमरेटर आहे 1 - sin x त्यानं मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. 1 - sin x ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. 1 - sin x ने मल्टिप्लाय डिवाइड केलं. असं केल्यानंतर आपल्याला मिळतं 1 - sin x इंटू 1 - sin x. 1 - sin x ब्रॅकेट स्क्वेअर. ॲट डिनॉमिनेटर 1 + sin x 1 - sin x a + b a - b a स्क्वेअर - b स्क्वेअर. फर्स्टचा स्क्वेअर मायनस सेकंडचा स्क्वेअर. 1 स्क्वेअर असणार 1 मायनस सेकंड स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर x. दॅट इज इक्वल्स टू लॉग ऑफ रूट ऑफ 1 - sin x bracket square as it is. 1 - sin x bracket square as it is. 1 - sin square x means cos square x. 1 - sin square means cos square. That is equals to, dear students, न्यूमरेटरचा स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आहे आणि इथे रूट आहे. मग रूट आणि स्क्वेअर एकमेकांसोबत कॅन्सल होणार आणि आपल्याला या ठिकाणी टर्म मिळणार लॉग ऑफ इन ब्रॅकेट 1 - sin x अपॉन cos x. स्क्वेअर आणि रूट कॅन्सल झालं, आपल्याला टर्म मिळाली 1 - sin x अपॉन cos x. दॅट इज इक्वल्स टू लॉग ऑफ, डिनॉमिनेटर सेपरेट करू आपण. डिनॉमिनेटर सेपरेट केल्यानंतर आपल्याला मिळतं 1 cos x मायनस sin x अपॉन cos x. 1 cos x मायनस sin x अपॉन cos x. दॅट इज इक्वल्स टू लॉग ऑफ 1 cos x म्हणजेच आपल्याला मिळणार sec x. तर sin x अपॉन cos x आपल्याला मिळणार tan x. नक्कीच समजलं असेल, सोपं आहे. आता आपण डिफरन्शिएट करणार. आता डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू x. dy/dx इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आहे लॉग ऑफ sec x मायनस tan x. लॉग ऑफ sec x मायनस tan x. लॉग ऑफ फंक्शन असं रीड करणार त्याला आणि लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. 1 फंक्शन, फंक्शन आहे sec x मायनस tan x. 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x मायनस tan x. डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x मायनस tan x. दॅट इज इक्वल्स टू 1 sec x मायनस tan x ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. sec xचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे sec x इंटू tan x मायनस tan xचं डेरिव्हेटिव्ह असतं sec स्क्वेअर x.
टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे सेक स्क्वेअर एक्स. डिअर स्टुडंट्स, आता या टू टर्म्समधनं जर आपण सेक एक्स कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये टॅन एक्स मायनस सेक एक्स मिळतो. बट डिनॉमिनेटरची ब्रॅकेट जर आपण ऑब्झर्व केली तर त्याच्यामध्ये सेक एक्स मायनस टॅन एक्स आहे. मग आता इथे जर मायनस सेक एक्स कॉमन काढलं, मायनस सेक एक्स जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये काय मिळणार आहे, सेक एक्स मायनस टॅन एक्स. सेक एक्स मायनस टॅन एक्स चेक करा. मायनस सेक एक्स इंटू सेक एक्स असणार, मायनस सेक स्क्वेअर एक्स, मायनस इंटू मायनस असणार प्लस सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स करेक्ट आहे. ओके, अपॉन सेक एक्स मायनस टॅन एक्स ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण सेक एक्स मायनस टॅन एक्स, ब्रॅकेट कॅन्सल होणार आणि आपल्याला dy बाय डी एक्स इक्वल्स टू मिळणार मायनस सेक एक्स. dy बाय डी एक्स इक्वल्स टू काय मिळालं, मायनस सेक एक्स. डिअर स्टुडंट्स, या ठिकाणी आपले 15 एक्झाम्पल संपलेत. आता याच्या समोरचे एक्झाम्पल तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. हे परत एकदा एक्सप्लेन करतो. इथे इन रूट 1 मायनस साइन एक्स अपॉन 1 प्लस कॉस एक्स आहे. 1 प्लस कॉसचा जसा फॉर्म्युला यूज केला तसा फॉर्म्युला इथे यूज नाही करायचा. इथे 1 मायनस साइन एक्सनं म्हणजे जो न्यूमरेटर असेल त्यानं मल्टिप्लाय आणि डिवाइड करायचं. 1 प्लस साइन 1 मायनस साइन, जो न्यूमरेटर असेल 1 मायनस साइन असेल 1 मायनस साइननं मल्टिप्लाय करा, 1 प्लस साइन असेल 1 प्लस साइननं मल्टिप्लाय करा. मग न्यूमरेटरनं मल्टिप्लाय डिवाइड करायचं, न्यूमरेटर स्क्वेअर सेम इंटू सेम, सेम स्क्वेअर असणार. 1 प्लस साइन 1 मायनस साइन म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर, 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर. इथे स्क्वेअर न्यूमरेटरचा स्क्वेअर आहे, डिनॉमिनेटरचा स्क्वेअर आहे आणि रूट आहे. मग स्क्वेअर आणि रूट कॅन्सल होतं. लॉग ऑफ इन ब्रॅकेट 1 मायनस साइन अपॉन कॉस मिळतं. डिनॉमिनेटर सेपरेट करू, 1 अपॉन कॉस मायनस साइन अपॉन कॉस. 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे सेक एक्स, तर साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे टॅन एक्स. वाय इक्वल्स टू आपल्याला मिळालं, डिफरन्शिएट करायचं. dy बाय डी एक्स इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ऑफ सेक एक्स मायनस टॅन एक्स. त्याचा डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं. कसं रीड करणार, लॉग ऑफ फंक्शन. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन कोण आहे, सेक एक्स मायनस टॅन एक्स. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स, तर टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. यातनं जर सेक एक्स कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये टॅन एक्स मायनस सेक एक्स राहतं, बट डिनॉमिनेटला सेक एक्स मायनस टॅन एक्स आहे. म्हणून आपण मायनस सेक एक्स कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये सेक एक्स मायनस टॅन एक्स राहणार, जे डिनॉमिनेटरच्या सेक एक्स मायनस टॅन एक्स सोबत नंतर कॅन्सल होणार. आपल्याला फायनल आन्सर मिळालं मायनस सेक एक्स. ओके.